हॅलो, नमस्कार. माझ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं स्वागत आहे आजच्या एका ह्या नवीन व्हिडिओमध्ये. तर ताईंनो, मी आज घेऊन आलेली आहे की मी ब्लाऊज कसे आणि किती शिवल्यात ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि जाता जर व्हिडिओ जर आवडला तर ब्लाऊज जर आवडले तर किती शिवल्यात आणि कसे शिवल्यात ते मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. तर कंटिन्यू व्हिडिओ बघा. तर खूप मेहनतीने आणि खूप स्ट्रगल करून मी व्हिडिओ पण बनवते आणि ब्लाऊज पण शिवते. जसे शिवल्यात तसे मी तुमच्याबरोबर शेअर करते. किती आहेत ते मी तुम्हाला कसे शिवल्यात ते बघूया वेळ न घालवता. कारण कारण 1 मिनिट वेळ नाही आहे. ब्लाऊज शिवायचे आहेत बाकी, मग ते घेऊन जाणार आहेत ना, त्याच्यामुळं म्हटलं चला आधी सर्वात आधी शेअर करूया तुमच्याशी. ते येणार आहेत आता थोड्याच टायमात घ्यायला येणार आहेत, ते घेऊन जातील. म्हणून म्हटलं चला ते यायच्या आधी तुमच्याबरोबर शेअर करू. तर कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि कंटिन्यू संपूर्ण ब्लाऊज बघा. कसे वाटले ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर चला मी एक एक करून तुम्हाला दाखवते. तर हे बघा, 1 2 3 काही 4 5 काही 6 7 9 10 11 काही 12 13 झाले. 13 14 काही 15 काही 16 ब्लाऊज झालेले आहेत. कारण ते एक पहिल्याचा एक्स्ट्रा मी जे लाल कलरचा दाखवला ना, तो त्याला पकडून, कारण मी माझे 15 ब्लाऊज शिवून झालेले आहेत. तर मी दाखवले तुम्हाला 16, म्हणजे पहिल्याचा एक त्याच्यामध्ये ॲड केला. तर हे अशा पद्धतीचे माझे. तर हे बघा, इथं बघू शकताय तुम्ही ब्लाऊज माझे किती आहेत आणि कसे आहेत ते बघू शकताय. एकच नंबर. एवढे सगळे मिळून मी 15 ब्लाऊज शिवलेले आहेत. तर 15च्या 15 मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. तर नक्कीच कंटिन्यू बघा व्हिडिओ. तर हे बघा, इथं 15 ब्लाऊज शिवून झालेले आहेत आणि ह्याच्यामधले काही घेऊन गेल्या ते काही दावी शेअर करणं झालं नाही, कारण ते अर्जंट होते ना, म्हणून काही शेअर करणं झालं नाही. तर जेवढे आहेत ना ते पण आज घेऊन जातील, म्हणून मी आज शेअर करते तुमच्यासोबत. तर चला मी एक एक करून मी दाखवते तुम्हाला माझे ब्लाऊज कसे आणि किती झाले. खूपच छान आणि खूप मस्त हे ब्लाऊज झालेले आहेत. तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर हे बघा, हा 1 नंबरचा ब्लाऊज आहे. हे तर मी दाखवलेलीच आहे गेल्या व्हिडिओमध्ये. मी म्हणजे एक व्हिडिओ अपलोड केला आहे, त्याच्यामध्ये हे दाखवलेलं आहे. तर आज एक व्हिडिओ मी एडिटिंग करून ठेवला आहे, तर ते आज मी अपलोड करणार आहे. तर त्याच्यामध्ये हा ब्लाऊज मी दाखवलेला आहे. त्यांनी घेऊन गेला नाही, परत म्हणला अजून एकदा दाखवूया. तर हे बघा, इथं हे अशा पद्धतीचा हा ब्लाऊज आहे. तर हे तर मी दाखवलेलंच आहे, तुम्हाला संपूर्ण खोलून दाखवायची काही गरज नाही आहे. तर असू द्या, हे ठेवून देते मी इथं साईडला. हे बघा, ही 2 नंबरचा ब्लाऊज आहे. हे पण मी दाखवलेलंच आहे, पण तरी पण एकदा मी दाखवते. हे बघा, खूप छान आणि मस्त हा पण ब्लाऊज झालेला आहे. हे 2 नंबरचा ब्लाऊज झाला ताईंनो. माहितीये का तुम्हाला, 1 2 3 4 5 6 ब्लाऊज शिवले. अजून 4 ब्लाऊज अजून बाकी आहेत. 4-5 ब्लाऊज अजून बाकी आहेत. तर हे एकाच कस्टमरचे आहेत ताईंनो. हो का, हे 4 ब्लाऊज, 6 ब्लाऊज एका कस्टमरचे आहेत. तर दाखवते तुम्हाला. हो का, 1, हो का, हे 2, हो का, 3, हो का, 4 5 6 ब्लाऊज हे एकाच कस्टमरचे. ते कसे शिवल्यात ते दाखवते तुम्हाला एक एक करून. इथं 2 झाले. तर हे बघा, हे 3 नंबरचा ब्लाऊज आपला.
छोटा स्लीव्ज आहे, कटोरी आहे आणि काही लेस वगैरे काही लावलेलं नाही, फक्त नॉट लावली, फक्त काही केलेलं नाही. तर हे झाला 3 नंबरचा आपला हा ब्लाऊज. तीन नंबरचा हा ब्लाऊज झाला. लाल कलर आहे आणि मोदक आहे, ह्याच्यावर बघू शकता ही मोदकाची साडी आहे. काही लावलं नाही याला, लेस वगैरे काहीच नाही, फक्त ह्याच फॅब्रिकची मी दोरी करून लावलेली लटकन. तर हे झालं आपला सिंपल आहे, काही नाही याला, एकदम सिंपल आहे आणि कटोरीच आहे हे पण. आणि ह्याच फॅब्रिकची मी दोरी लावली, त्यांना काहीच नको होतं म्हणून काही लावलं नाही. तर हे झाले, किती झाले, 5 झाले. तर हे बघा, हे 6 नंबरचा ब्लाऊज पाहू शकताय तुम्ही. गोल्ड डिपनी गळा आणि काही याला लावलं नाही, काही नाही, एकदम साधा सिंपल कटोरी. आणि हे सर्व एकाच साईजचे आहेत. 6 ब्लाऊज जे आहेत ना एकाच साईजचे आहेत, 32 साईजचे, सॉरी 30 साईजचे आहेत. हे बघा, ह्याच्यावर पण ही खूप छान एकदम मस्त हे बदाम आहे आणि खूपच भारी एकदम साडी पण आहे ह्याच्यामधली. साड्यांना पण अजून फॉल पिको करायचं आहे आणि अशी साधी ह्याच फॅब्रिकची मी नॉट लावलेली आहे. हे बघा, काही केलं नाही, एकदम सिंपल ब्लाऊज आहे, एकदम सिंपलच ब्लाऊज आहे. तर काही त्याला जास्त वगैरे मी काही लेस लावली नाही, काय नाही, त्यांना नको होतं सगळंच काही करायचं, म्हणजे लेस परत डिझाईन काही नव्हतं करायचं. साधा सिंपल आहे, काही याला लेस दोरी काही लावलं नाही. आता मी काही परत खोलून दाखवत नाही, आता तुम्हाला सगळं मी इथं क्वांटिटी करून दाखवते परत एकदा. 8 आहे तिथं. तर हे बघा, हे जे ब्लाऊज आहेत ना, हे आहेत ना, हे एकाच कस्टमरचे आहेत. हे 3 ब्लाऊज, हे पाहू शकताय तुम्ही, ही 3 ब्लाऊज एकाच कस्टमरचे आहेत. आणि एक सांगायचं झालं तर ते एका ताईंची कमेंट आली होती, ते मी त्यांना बोलायचं विसरले. ते जर ताई तुम्ही कमेंट बघत असाल तर आमच्या इकडं शिलाई ना खूप कमी आहे ताई, म्हणजे एरियानुसार असते शिलाई. आता एक दाखवायचं गेलं तर हे एक ब्लाऊज दाखवते तुम्हाला. हे बघा, ह्याला ना काही नाही, ह्याला म्हणजे अशी लेस दोरी लावायचं आहे, काही लावलं नाही अजून. आणि लॉंग स्लीव्ज आहे आणि ही प्रिन्स कट आहे ब्लाऊज, पाहू शकताय. हे बघा, प्रिन्स कट आहे आणि हे लॉंग स्लीव्ज आहे. प्रिन्स कट ब्लाऊज, लॉंग स्लीव्ज आणि लेस दोरी लावून माझ्याकडे 200 रुपये शिलाई आहे. मी प्रिन्स कटची शिलाई फक्त सांगितलंय आणि साध्याची नाही सांगितलं. तर साध्याची पण सांगते तुम्हाला. आता हे एकाच ह्या कस्टमरचे जे ब्लाऊज आहेत ना, हे 6 ब्लाऊज, हे काही हे 6 ब्लाऊज आहेत ना, ह्याला काही लावलेलं नाही, ह्याला काहीच नाही, दोरी वगैरे काहीच नाही. तर ह्याची आहे 130 रुपये शिलाई. तुम्हाला तर माहिती जातं 6 ब्लाऊज शिवलेले आहेत, तर सर्वांची इथं 130 रुपये शिलाई. ठीक आहे, समजलं. एका त्यांची कमेंट आली होती, खूप दिवसाची पेंटिंग राहिली होती, त्यांचं काही उत्तर देता आलं नाही मला, पण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना उत्तर देते. तर हे ब्लाऊज तर दाखवलंय तुम्हाला, प्रिन्स कट आहे आणि ह्याची शिलाई आपण 200 रुपये घेणार. ठीक आहे, शिलाई जास्त नाही, कारण आमच्या इथं ना एरियानुसार शिलाई जास्त नाही आणि मेहनत तर खूप करावं लागते ताई, काय करायचं असं. आता काय करणार, एरियानुसार आपल्याला घेतलंच पाहिजे. जास्त 1-2 रुपये घेतलं तर म्हणतात की तुम्ही एवढं पैसे घेताय, तुम्ही तेवढे शिलाई घेताय असं सांगतात अजून. तर हे आहे आपला 10 नंबरचा ब्लाऊज. हे पण हे एकाच कस्टमरचा, हे पण प्रिन्स कटच आहे, याला पण नॉट लावली फक्त. ह्याची पण शिलाई 200 रुपये आहे. हे बघा, साधा सिंपल डीपनी गळा आहे
आणि लॉंग स्लीव्ज आहे. स्लीव्जला अशी बघा लेस आहे, ह्यालाच होती पहिलंच. आणि तर हे बघा अशी पद्धतीची, आणि प्रिन्स कटच आहे. हे बघा प्रिन्स कटच आहे. तर ह्याचे पण 200 रुपये शिलाई. हा पण त्याच टाईमचा आहे, म्हणजे डेली रोजच्या साडीतला आहे. डेली रोजची जी साडी वेअर करण्यासाठी आहे ना, सिंपल. हो, हा त्या साडीतला ब्लाऊज आहे आणि सिंपल आहे एकदम. लॉंग स्लीवच आहे ह्याचं पण, आणि त्याच्यातलंच मी फॅब्रिकचं दोरी बनवून मी लावलेली आहे नॉट. आणि प्रिन्स कटच आहे, डीप नेक गळा आहे, काही ह्याला पण जास्त काही केलं नाही आहे. आणि इथं हे पण नाव काही बघा, बघू शकताय प्रिन्स कट. हे अशा पद्धती, ह्याचे पण 200 रुपये शिलाई. तर हे झाले आपले 11 झाले इथं. तर इथं बघू शकताय हे जे ब्लाऊज आहेत ना, किती आहेत बघा, 1 2 3 4 ब्लाऊज आहेत. हे एका कस्टमरचे, 4ही ब्लाऊज एकच कस्टमरचे. तर कसे शिवल्यात हे पण दाखव. तर हे बघा, साधा सिंपल आहे, याला काही लावलेलं नाही नॉट वगैरे. म्हणजे जरा वयस्कर मावशींचा आहे, ह्याला काही लावलं नाही, नॉट वगैरे काहीच लावलेलं नाही आहे, एकदम सिंपल आहे. आणि हा आहे कटोरी. हे बघा कटोरी आहे, आणि 44 साईजचा हा ब्लाऊज आहे. एकदम सिंपल आहे. त्यांना पण गावी जायचं आहे लग्नाला, ते पण येतील घेण्यासाठी. अजून त्यांच्या सुनाचे बाकी आहेत, त्यांचे झाल्या तिथं. तर हे पण खूप छान ब्लाऊज झालेले आहेत, सिंपल एकदम. हे बघा, हे साधी पीस आहे, त्यांचाच आहे हे पण. आणि ह्याचे मी घेतलेले आहे 135 रुपये, सॉरी 40-35, म्हणजे ते डिस्काउंट केल्या नाहीत अजून. ते बघूया आता का किती देतात ते. पण त्याने पण खूप दिवसाच्या असं शिवत्यात ब्लाऊज माझ्याकडं. बघूया किती देतात ते. बोलून तर गेल्यात 135 रुपये घ्या म्हणून. बघूया किती देतात ते, आपले रोजचेच आहेत. तरी आहे आपला 14 नंबरचा ब्लाऊज, त्यांचाच आहे, काटापदराच्या साडीतला आहे, लॉंग स्लीव्ज आहे. हे बघा अशा पद्धतीचं. आणि ह्याला ना, हे बघा ही साडी आहे ना, अशी साडी आहे गुलाबी, म्हणजे राणी कलरची साडी आहे. आणि त्याला अशी मी पायपिंग बनवलेली आहे, त्याने सांगितलं होतं तसं. हे बघा काठपदराच्या साडीमधला हा ब्लाऊज आहे, सिंपलच आहे. हे पण 44 साईजच आहे. आणि ह्याचे पण बघूया 135 देते का 140 देते बघूया. म्हणजे काही याला लावलेलं नाही आहे ना, फक्त आपला अस्तर लावलेला आहे ह्याला, बाकी काही नाही. तर हे झाला आपला 14 नंबरचा ब्लाऊज. 15 नंबरचा ब्लाऊज दाखवते तुम्हाला. हे बघा, हे पण त्याच मावशींचं आहे जे आता मी दाखवली. हे पण काठापदराच्या साडीमधलाच आहे, आणि याचे पण लॉंग स्लीव्जच आहेत, सेम त्याच पद्धतीचा. आणि हे बघा अशी साडी आहे त्यांची. तर साडीमधल्या कपड्याचं मी इथं पायपिंग बनवलेलं आहे. हे बघा अशा पद्धतीचं पायपिंग बनवलंय, आणि अशी कटोरी आहे, खूप छान आणि मस्त. हे बघा खूपच भारी. त्यांना खूप सारे सगळे ब्लाऊज आवडलेत, त्यांनी खूप सारे माझ्याकडे काय तर 10-12 ब्लाऊज, म्हणजे नवीनच आहेत त्याने, पण 10-12 ब्लाऊज शिवून गेल्यात. तर आता अजून 15-16 ब्लाऊज आहेत त्यांनी. त्यांच्या सुनबाईचे पण आहेत, त्यांच्या सुनाचे आता घेतले शिवायला, शिवायचेत अजून बाकी काही शिवलंय. आणि आता बघूया हे किती होत्यात काय नाही. तर अजून एक आहे त्यांचा पहिला शिवलेला आहे, त्यांचाच हे आहे, ते घेऊन गेल्या नव्हत्या खूप दिवसाच्या आहे माझ्याकडं. जे आता हे मावशींचा मी ही ब्लाऊज दाखवले ना, हे 4 ब्लाऊज, त्याच्यातलाच हा एक ब्लाऊज आहे. खूप पहिल्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे, तरी पण त्यांनी घेऊन गेल्या नाहीत. दिवाळीमध्ये शिवून ठेवलं होतं, पण ते आलेच नाही, त्यांना येणं झालं नाही. तर हे बघा अशी साडी आहे त्यांच्याकडं लायनिंगची, तर त्याचं मी असं पायपिंग बनवलं इथं. हे बघा छान वाटतं, एकदम मस्त प्लेन, एकदम काही म्हणजे असं मस्त वाटतं वेअर केल्याच्या नंतर. अशी पद्धतीची स्लीव्ज आहे, दाखवले मी तरी एक व्हिडिओमध्ये. आणि हे असे त्याला फ्रिल्स आहेत बघा,
गोल्डन कलरचे फ्रिल्स आहेत. खूप छान आणि मस्त हा पण ब्लाऊज झालेला आहे. त्याला काच बटन हुक केलेला आहे पद्धतीचे माझ्याकडे ब्लाऊज पाहू शकताय तुम्ही. हे सगळेच टोटल 15 ब्लाऊज झालेले आहेत शिवून माझे. तरी पण अजून काही घेऊन गेल्यात ते काही मला तुमच्यासोबत शेअर करणं झालं नाही. तर हे ब्लाऊज कसे वाटले तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा. जे कोणी ताई चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जाता जाता एखादी लाईक करा, सपोर्ट करा. असंच एकमेकाला सोबत घेऊन चला. खूप मेहनतीनं आणि खूप म्हणजे स्ट्रगल करून हा व्हिडिओ बनवावा लागतं आहे आणि ब्लाऊज पण शिवायची कामं खूप आहेत. अजून भरपूर ब्लाऊज शिवायचे आहेत. आत्ता एक मिनिटही वेळ नाही आहे. आणि एक सांगायचं आहे आणि एक दाखवायचं असं कारण आहे की ताईंनो, जेवढं आता मी हे काम करते ना, एवढ्या कामाचं मला माझ्याकडं काही येत नव्हतं. एक मिनटं मी दाखवते. सांगायचं गेलं तर ना, काम खूप वाढलं आहे आणि कामाचं कुठंच कमी नाही आहे. तर काम करत करत आपल्याला इथं व्हिडिओ पण बनावं लागते, सगळंच करावं लागते. काय करायचं, एक मिनिटही इकडं तिकडं. आता एवढे 15 ब्लाऊज शिवले ना, तर 15 ब्लाऊज एवढे सगळे जे 15 आता एवढे 15 ब्लाऊज शिवले ना, तर 15 ब्लाऊजच्या 15 साड्या फॉल विडिंग करायच्या आहेत अजून बाकी. तर फॉल विडिंग पण मी पटापट करून घेणार आहे, कारण मशीन लावली मी. ते संध्याकाळी येणार आहेत घ्यायला. ते तिलाच आता थोडक्यात मग माझे ब्लाऊज राहून जातील ना दाखवायचं. म्हणून म्हटलं चला तुमच्याबरोबर एकदा शेअर करूया की ब्लाऊज माझे कसे झालेत. आणि आता एक बी डिझाईनचा नाही आहे, डिझाईनचे नाही आहेत, कारण कोणी घालत नाही एवढं आता डिझाईन. फॅशन जरा ही कमी झालेली आहे, कारण साधी सिंपलच आजकाल ब्लाऊज सगळ्यांना आवडायला लागल्या. तर माझ्याकडे तर साधी सिंपलच जास्त करून येतं. डिझाईनचं कधीतरी एखादी येत असते. आणि एका ताईंची कमेंट होती, त्याचं तर प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ताई भेटलंच असेल, कारण तुम्ही व्हिडिओ जर बघत असाल तर नक्कीच तुम्हाला उत्तर त्याचं भेटलं असेल. कारण असा विर्या आहे इथं आपला टाईप असा विर्या आहे, त्याच्यानुसार आपली इथं शिलाई चालती. कारण जास्त शिलाई नाही आहे, खाली फुकटची मेहनत करावं लागते. जास्त काय करणार मग, घरी बसल्या तेवढं तरी काहीतरी केलंच पाहिजे ना आपण, म्हणून करायचं आहे. जास्त शिलाई नाही आहे इथं. तर ही माझी शिलाई तुम्हाला माहिती पडली. आणि तुम्हाला जरा तुमच्याकडे किती शिलाई आहे ते पण नक्कीच मला सांगा. तर अशा पद्धतीचा आजचा हा व्हिडिओ होता. आणि असंच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, एखादी लाईक करा. जे बी मी व्हिडिओ घेऊन येईल ना, ते व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचून जाईल लवकरच. तर आवडत असेल तर, नाहीतर आवडत नसेल तर तेवढी काही जबरदस्ती नाही आहे कुणा. तर जर सपोर्ट करायचा असला तर नक्कीच करू शकताय. चला, खूप सारं काम आहे. तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर मी दाखवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये की किती साड्या आणि किती ब्लाऊज आहेत. तर एक टायमिंग असं होता ना ताई, खरंच सांगते, माझ्याकडं मी तुम्हाला सांगितले तरी पण एका व्हिडिओमध्ये काही माझ्याकडं काम येत नव्हतं. घराची परिस्थिती पण एवढी हलाखीची होती. परत एक रुपयाला म्हणलं तरी आपण कसं हे करत असतो. पण काय करणार, 1 रुपया इकडून तिकडून येत नव्हता. मग माझी तर कोशिश धडपड चालायची की मी काहीतरी करू. आता बघताय ना, तोच दिवस मला आठवत आहे. एखादी जर माझ्याकडे कस्टमर आलं ना आणि जर माझ्यानं होत नसलं ना, मी जर त्यांना पण मी कधीच वापस करत नाही त्यांना. होता होईल तेवढं मी रातभर शिवीन, मेहनत करीन, कष्ट करीन, काही करायचं ते करीन, पण त्यांना मी वापस पाठवत नाही. कारण त्याच कस्टमरची मी त्या टायमाला मी वाट बघत होती, कारण की कोणतरी येईल माझ्याकडं, येईल अशी वाट बघत होती. मग आता जास्त झाल्यावर मी कशी माघारी पाठवून, त्या दिवसाची आठवण करते. आणि जेवढं होईल तेवढं स्ट्रगल करून, जेवढं होता होईल तेवढं मेहनत करून मी त्यांना शिवून देत असते, पण वापस कधीच करत नाही. कारण काम आता ना लोड खूप वाढलेलाच आहे आणि वाढू द्या, काय आज हरकत नाही आहे. फक्त एवढंच विनंती आहे की सर्वांचा आशीर्वाद राहावं आणि देवानं एवढीच ताकद देवं मला कष्टाने मेहनत करायची. बस एवढंच पाहिजे मला, काही नको. कष्ट करायला फक्त देवानं ताकद दिली पाहिजे, बस एवढंच पाहिजे. तर फक्त आजचा असा हा व्हिडिओ होता ताईंनो. इथंच व्हिडिओ एंड करते.
खूप छान वाटलं, मस्त वाटलं. कारण मला दुगदुगी होती की ब्लाउजं घेऊन जातील आणि मला व्हिडिओ काढणं होणार नाही असं दुगदुगा होता. पण चला वेळात वेळ काढून थोडा का होईना म्हणलं चला शूट केलंच पाहिजे. कारण आता ब्लाउजं शिवायचे आहेत, अजून खूप बाकी आहेत त्यांचे द्यायचे. उद्या 1 तारखेपर्यंत द्यायचे आहेत. 1 तारखेला कोण गावाला जाणार आहे, कुणाचे लग्न आहेत, कुणाचं काय आहे. पर 1 तारखेपर्यंत खूपच ब्लाऊज येतं. ते 1 तारखेच्या नंतर परत 10 तारखेपर्यंत खूप ब्लाऊज येतं, काही विचारायलाच नको. खूप छान आणि मस्त. तर चला ताईंनो, इथंच व्हिडिओ एंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी सगळ्यांची काळजी घ्या. चला मग बाय.